सगळे तुमच्या केले चपाट्याने तिथले सगळे भूखंड खाऊन घेतले. एक ओपन स्पेस तुम्ही ठेवला नाही. 100 तिथं दारूचे बार चालू झाले. 459 मुली तिथल्या काय करताय तुम्ही? या मतदारसंघामध्ये एखादं ट्रेनिंग सेंटर आणू शकले नाही तुम्ही. सगळ्यात मोठी MIDC जर कोणती असेल तर ही पश्चिम मतदारसंघातली वळवली MIDC. तिथल्या मुलाला हाताला काम नाहीये. हेल्पर म्हणून 15,000 12,000 काम करतायत आणि पुन्हा मुंबई नाशिकचे मुलं स्किल वर्कर म्हणून 35,000 40,000 काम करतायत. एक स्किल डेव्हलपमेंटचं जर तुम्ही सेंटर आणलं असतं आज तिथल्या मुलाला 35-40,000 रुपये पगार मिळाला असता. काय झोपा घेत होते का तुम्ही? या मतदारसंघामध्ये एक 100-500 खाटाचं हॉस्पिटल आणू शकले नाही तुम्ही. खंडोबाचं साताऱ्याचं मंदिर तुम्ही ते सुद्धा बघितलं नाही. आदरणीय दानवे साहेबांनी पाठपुरा करून आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 64 कोटी रुपयाचं मंदिराचं काम चालू आहे. तुम्हाला झोपा लागले होते का? या मतदारसंघामध्ये काय आलं? या मतदारसंघामध्ये कचऱ्याचे 2 डेपो आले. एक कंचनवाडीला आणि बडगाव मिठमेट्याला. आमदार झोपले होते का? देवगिरी पोर्ट किल्ला जिवंत किल्ला आहे, अजिंक्य किल्ला आहे. आतापर्यंत 15 वर्षामध्ये 4 लाईन रस्ता करू शकले नाही. हजारो लोकांचा तिथे जीव गेलाय. काय तुम्ही झोपा घेत होते का? आज तुम्ही विकासाच्या नावावरती रात्री 12-12 वाजता JCB लावून काम चालू करतायत. इतक्या दिवस का झोपले होते का? तुम्हाला राजू शिंदेची आणि शिवसेनेची भीती वाटते म्हणून तुम्ही आता रात्री बेरात्री कामं करताय. तुम्हाला जर खरंच विकास करायचा होता आणि जर गुणवंताचा विकास करायचा असता चांगला तर तुम्ही याच्या अगोदर विकास केला असता. आता तुम्हाला तुमची झोप उडाली पण रात्री फिरताय, गल्ली गल्लीमध्ये जाताय. सगळे ताई साहेब, माई साहेब, भैया साहेब सगळे जात आहेत. ह्या मजूर आमदाराला आपल्याला घरी पाठवायचं आहे. या 72 मतदाराच्या कमरात घालायची आहे आणि त्याला जमिनीवर आणायचं आहे. मला असं वाटतं येणाऱ्या 20 तारखेला आपल्या मतदारसंघामधून हद्दपार करायचंय, बाय करायचंय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सातारा देवळाची गुंठेवारी आज तिथल्या लोकांना 4 लाख 5 लाख रुपये भरावे लागते. एकदाही गुंठेवारी बद्दल तोंडातून शब्द नाही काढला सभागृहामध्ये. एकदाही शहराच्या प्रश्नावरती सभागृहामध्ये बोलले नाही तरी यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळतोय. मला असं वाटतं हे सगळे मॅनेज लोक वरून खालीपर्यंत सगळे मॅनेज आहे. पण आता आम्ही जनतेच्या दरबारामध्ये आलोय, तुमच्या दरबारामध्ये आलोय. तुम्हाला फैसला करायचा विस्तार केला. ओरिजिनल शिवसेना कोणाची, नकली शिवसेना कोणाची? ओरिजिनल शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची आहे. पण तुम्ही सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभं राहाल आणि पुन्हा एकदा सन्मानाने उद्धव साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करशाल ही अपेक्षा आपल्याकडून करतो. आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आदरणीय उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी आपण इथं आलात. खरी शिवसेनेची ताकद काय आहे ही ताकद तुम्हाला सांगतो. आजही ते 2-2 पोलीसच्या गाडी घेऊन फिरतायत. जर यांच्या दम असता तर याने एकटं फिरायला पाहिजे होतं. परंतु शिवसेनेला आजही घाबरतायत कारण शिवसेनेचे कार्यकर्ते निष्ठावंत आहे, एकनिष्ठ आहे. म्हणून त्या कार्यकर्त्याच्या जीवावरती आपण ही निवडणूक लढवणार आहे. मतदारांनी आता ठरवलेलं आहे ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. आता ही राजू शिंदेने ती जनतेने मशाल पेटवलेली आहे. आणि मला असं माहिती आहे 100% मी ग्वाही देतो आपले शब्द देतो की 100% या पश्चिमचा नंबर 1 जसा माझा वार्ड नंबर 1 केलाय तसं मला पश्चिम नंबर 1 करायचंय. येणाऱ्या 20 तारखेला त्या पश्चिम विधानसभेमध्ये आपल्याला मशाल पेटवायची आणि आपल्या सर्वांना मी अजून एकदा आग्रह करतोय की आपण सगळ्यांनी आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी आपण आग्रह करावा. आणि पश्चिममध्ये जेवढे नातेवाईक असतील, जेवढे पूर्वमध्ये असतील, पूर्वमध्ये असतील, मध्य असतील त्या सर्वांनी पश्चिम मधले आपल्या नातेवाईकाला फोन करून सांगावं की आपली निशाणी काय, आपली निशाणी काय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.